अरे ओ हो, दरवाजा तोडून टाकला. मी नाही तोडला बाबा, मी नाही तोडलाय. नाही भिडे भाऊ, तुम्ही नाही तोडलाय. पण हे झालंच कसं? ते आपले गोकुळधामचे सरदारजी आहेत ना, उत्साही रोशन सिंग सोडी, त्यांनी केला हे कांड. अरे काय झालं, आम्ही लोक इथे उभे होतो आणि मग आता काय? आता काय, सोसायटीला खर्च. ते आपल्या सोसायटीच्या कार्पेंटरचं नाव काय? बाबू चिपके. हा, त्याला जरा बोलवून घेऊन येते. त्याला बोल की दरवाजा दुरुस्त करायचंय. बघ ना बाबा, सन्मायका निघून गेलाय, कडी पण तुटली आहे, इंजेस पण निघालेत, खूप खर्च आहे. त्याला बोल की हे सगळं दुरुस्त करायचंय. जो पण काही खर्च होईल तो सोसायटी करेल. आणि मी जरा 5 मिनिटात चहा पिऊन येऊ. हो भिडे भाऊ, तुम्ही चहा पिऊन या, मी त्याला घेऊन येतो. अरे पण याला आता असं उघडं ठेवू शकत नाही ना, त्याला जरा उभं करून बघूया. चल चला. भिडे भाऊ ओके? हो ओके, पण तू बाहेर कसा येणार आता? हो ते सॉरी. हा ये. ओढ. सावकाश 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 सावकाश. हा बस सोड. बस चल, मी चहा पिऊन येतो. हो, तू बोलवून घे त्याला. हो लगेच. काही झालं तरी सेक्रेटरी बसलाच आहे ना सगळं काम करण्यासाठी. मी आधीच सांगून ठेवते, सोसायटीचं टेन्शन मला घरात नकोय. हो पण करूच नका. कापूनच टाका तो पण वगैरे. तुम्ही पण बिन नकोच आपल्याला. तुमचं काय माहितीये, तुम्ही राग करता आणि निघून जाता, पण मला इथे दिवसभर त्रास होतो. त्याचं काय करू? ठीक आहे. ठीक आहे, मला मरमर त्रास होतो ते ठीक आहे. अगं असं मी कधी म्हणालो? आता तर म्हणाल तर ठीक आहे. अगं ठीक आहे म्हणजे तू माझी पूर्ण गोष्टच ऐकून घेत नाहीयेस. ठीक आहे म्हणजे काय आहे की सोसायटीच्या कामामुळे मी हैराण असतो ना, त्यासाठी ठीक आहे, मी स्वतःची काळजी घेईन. मग माझी? अगं मला असं म्हणायचं आहे की मी स्वतःची काळजी घेतली तर त्रास नाही होणार, आणि जर का मला त्रास नाही झाला तर तुलाही त्रास नाही होणार ना. समजलं? हो समजलं. आता बसू मी? हो बसा ना. हा, चहा कुठे आहे? हा, मी तुमच्यासाठी चहाची भुकटी, साखर, दूध आणि पाणी घेऊन येते. हा बसा. काय ते? काय आहे, सगळ्या वातावरणातच एवढी उष्णता आहे ना की वेगळा चहा उकळवण्याची गरजच नाहीये. या 4 गोष्टी तुम्ही तुमच्या पोटात ढकला आणि मग मस्त गरमागरम आपोआप चहा बनवून जाईल. कसे रिॲक्ट करतायत? हसा ना हो जरा. आणि ते जरा वाचा, तुमच्यासाठीच लिहिले. हसते हसते खुशी खुशी जीवन प्यार से. हे आगाऊ. हा बोल अब्दुल. भिडे भाऊ, ते बाबू चिपके सोबत बोलणं झालं, पण तो येण्यासाठी नकार देतोय. का? अरे असं कसा नकार देतोय? अरे त्याला बोल अर्जंट काम आहे, आपलं काम अडकलं नाही पाहिजे. अरे त्या सोसायटी ऑफिसचा दरवाजा आपण जास्त वेळ उघडा नाही ठेवू शकत. मी तर बोललो, पण तो नकार देतोय, त्याला मी काय करू? नाही ऐकत आहे. काय प्रॉब्लेम आहे त्याचा? भिडे भाऊ, ते गेल्या वेळी क्लब हाऊसचा जो दरवाजा नीट केला होता त्याच्यात तुम्ही 50 रुपये कमी दिले होते. तो 50 रुपयासाठी नाही म्हणतोय? हो. त्याला बोल, त्याला 50 रुपये मिळून जातील, आणि हे पण सांग की या कामाचे एक्स्ट्रा 50 रुपये देईल मी, पण हे काम आजच्या आज झालं पाहिजे. ठीक आहे. आणि हो अब्दुल, त्याला बोल आत्ताच्या आत्ता इथे यायचं आणि सोबत सगळं सामान घेऊन ये, नाही तर आणखी परत वेळ जाईल. भिडे भाऊ, तुम्ही काळजी करू नका, त्याचं दुकान जवळच आहे, मी लगेच जातो. ओके. एवढी कशाला काळजी करत असता तुम्ही? अगं काळजी करावी लागते माधवी, त्रास देतात हे लोक. सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी होणं खायचं काम नाहीये. अगं किती काम असतात सोसायटीची, आणि सोसायटीमध्ये आजकाल तर काही ना काही होतच राहत आहे. माझ्या जागेवर येशील ना तेव्हा कळेल तुला. अच्छा, एक मिनिट जरा. काय झालं? काही वेगळं वाटत तर नाहीये? काय म्हणतेस? तुमच्या जागेवर आले ना मी, असं तर काही अगदी टेन्शन असल्यासारखं वगैरे. माधवी बसा जरा. काय तुम्ही पण, हा त्रास आहे ना हे एक बीज आहे, आणि गरजेपेक्षा जास्त विचार करणं हे त्या बीजाला रोपटं बनवणारं, मोठं करणारं एक खत आहे. मग खत टाकूच नका ना, म्हणजे गरजेपेक्षा जास्त विचारच करू नका, मग त्रासाचं रोपटं उगवणारच नाही, नाही का? हो 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 हो, कमालच आहे माधवी. पण मला एक गोष्ट समजली नाही, खरी माधवी कोणती आहे? मस्तीखोर माधवी की समजूतदार माधवी? दोन्ही खऱ्या आहेत. काय ना, देवाने आम्हा बायकांना एकदम फ्लेक्झिबल बनवलं.
दुधाला खीर बनवणारी साखर सुद्धा आम्ही आहोत आणि त्याच दुधाला गरज पडल्यावर पनीर बनवण्यासाठी फाडणाऱ्या लिंबू सुद्धा आम्ही आहोत. ओ हो, क्या बात आहे माधवी, क्या बात आहे. आता मी एक सांगू, माझी कोल्हापुरी मिरची पण तू आहेस आणि ते पापडामध्ये टाकतात ना ती काळी मिरी पण तूच आहेस. बापरे. अच्छा, पापडांवरून आठवलं, तुम्हाला जरा डिलिव्हरी करायची आहे लोणचं पापडांची संतोष नगर मध्ये. हो जातो ना. आलात का बाबूभाई? हा नमस्कार भिडे भाऊ. आलाय आता बाबू चिपके, काम करेल एकदम हटके. हा यासाठीच तर बोलवलं तुला. अब्दुल सगळं काम समजवलं ना? सगळं समजवलं, सामान पण सोबत घेऊन आलाय. अरे वा वा, व्हेरी गुड. चला मग आता कामाला सुरुवात करा. अब्दुल भाई. भिडे भाऊ. काय? अरे समोरच उभे आहेत, जे बोलायचं बोलून टाक. भिडे भाऊ, ते तुम्ही अब्दुल भाऊंना बोलला होतात ना की लास्ट टाइमचा माझा हिशोब क्लिअर कराल. ओहो, 50 रुपये म्हणजे ठीक आहे बाबा, हे घे 50 रुपये. हा घे. आणि आताचं किती काम आहे, त्याचं किती बजेट आहे हे आधीच ठरवून टाकूया, कळलं ना? नंतर मगजमारी नकोय मला. मगजमारी काय नाही होणार, आत्ता सांगतो 2 मिनिटात. हे बघा, हे बघा, एकतर कडी गेलीये, इंजिस टाकावे लागतील, सनमायका लावावा लागेल नवा, पूर्ण दरवाजाच गेलाय भाऊ. बघा, माझी मजुरी होईल 1000 रुपये आणि सामानाचे होतील 2500, म्हणजे टोटल 3500 होतील. 2500 सामानाचे समजू शकतो, त्याची पावती मिळेल आपल्याला. पण तुझी मजदुरी 1000 रुपये थोडी जास्त नाहीये? काय भिडे भाऊ, महागाई तर बघा केवढी आहे. अहो बाहेर तर मी 1200 घेतो, ते तर तुम्ही आहे म्हणून मी 1000 घेतोय. का? अहो तुम्हाला मी ओळखतो ना चांगलंच, तुम्ही 1200 देणार नाही. लवकर हे सगळं काम आहे ना आजच्याच झालं पाहिजे. अरे हाय भिडे अंकल, कसे आहात? हाय अब्दुल भाऊ. हॅलो हॅलो. अरे भिडे अंकल, हे सगळं काय आहे? अरे काय नाही, ते सोसायटीचा दरवाजा आहे ना. ओ तेरी, भिडे अंकल तुझे दरवाजा तोडून टाकला. की कित्ता? हो भिडे अंकल, दरवाजा कसं गेलं? ओ ये मैंने कित्ता, तुझे पप्पू पप्पा कित्ता, तुझे परमपूज्य पप्पा. माझे पप्पा? हाँ माझे पप्पा. अरे वा वा वा, माझ्या पप्पांनी दरवाजा तोडला की गले, क्या बात आहे. माझे पप्पा किती स्ट्रॉंग आहेत. ओए पंजाब दा आ गए, ओए बल्ले बल्ले बल्ले. आता हे काय नवीन? हा तेच ना, पंजाबच्या वाघानेच दरवाजाला पंजा मारून तोडलंय. वा. चला आता जा, या लोकांना काम करू द्या, जा. हे बघ, दरवाजा एकदम फर्स्ट क्लास चिटकला पाहिजे. हा अरे अब्दुल भाई, काळजी करू नका, असं चिकटवेन ना की हत्ती लात मारेल तरी सुद्धा नाही तुटणार. ते सगळं जाऊ दे, सन्मायका निघाला नाही पाहिजे. अरे भिडे भाऊ, जशी मर्दाच्या चेहऱ्यावरून मिशी उपटली जात नाही ना, त्याचप्रमाणे बाबू चिपकेच्या गमने चिकटवलेली कुठलीही गोष्ट उपटली जात नाही. एक मिनिट थांबा. ही आहे बाबू चिपकेची ताकद. काय आहे? बाबू चिपकेचा स्पेशल गम. अख्ख्या मुंबईत माझ्यासारखा सनमायका कोणी नाही चिकटवू शकत. म्हणूनच तर माझं नाव आहे बाबू चिपके. काम करतो सगळ्यात हटके. वा वा, छान. पण आता काम सुरू करून टाका, आणि हो, काम पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळतील. अरे काही टेन्शन नाही भिडे भाऊ. अच्छा अब्दुल, मी जरा पापडांची डिलिव्हरी करण्यासाठी जातोय, तोपर्यंत तू जरा लक्ष ठेव. भिडे भाऊ, तुम्ही आरामात जा आणि आरामात या. अरे मी आहे ना इथे. हो. बाबू, हा गम चांगला आहे. अरे चांगला म्हणजे काय, एकदम मस्त आहे. एकदा चिकटला ना मग उपटला जात नाही. ए काय करतोय? अरे हात चिकटेल ना. हा एवढा सॉलिड आहे? अरे एकदम सॉलिड आहे. आता बघ, याला मी असं पसरवतो, आहे ना एकदम मस्क्यासारखं. काय झालं? सॉरी 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 सॉरी. नाही नाही राजू, तुला सॉरी नाही. आलास तू? हा तू तिथेच थांब, मी 5 मिनिटात येतो. हा ओके. बाबू, ते काय ना की माझ्या दुकानाचा माल नाक्यावर आलाय, तर त्याला चेक करायला जावं लागेल.
मग मी जरा जाऊन येतो. हा आणि ऐक, नीट काम कर. हा असं नाही की कोणी लक्ष द्यायला नाही तर काही करून ठेवशील. अरे अब्दुल भाई काळजी करू नका, काम एकदम सॉलिड होईल. अरे वा. तुम्ही जा. चल ठीक आहे. हा